Hi students, I welcome you all again in this video lecture. As we all know that we are discussing grammar used into competitive exam. कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये ज्याला आपण स्पर्धात्मक परीक्षा म्हणतो, स्पर्धात्मक परीक्षांमध्ये वापरलं जाणारं किंवा विचारलं जाणारं जे ग्रामर आहे, व्याकरण आहे, त्या व्याकरणाशी रिलेटेड व्हिडिओ आपण बनवत आहोत. यापूर्वी आपण युजेस ऑफ आर्टिकल्स ज्याला आपण उपपदाचा वापर आणि टेन्सचे काही प्रकार बघितलेले आहेत. दिस इज सेकंड व्हिडिओ अँड इन दिस व्हिडिओ आपण जे राहिलेले टेन्स आहेत ते टेन्स कन्सिडर करणार आहोत. ॲज वी नो दॅट वी हॅव डिस्कस्ड सिम्पल प्रेझेंट टेन्स, simple past tense and simple future tense. In this video we are discussing remaining 9 tense. Let us start with continuous tense. आपण continuous tense ची आता सुरुवात करूया. As we have discussed 3 tense earlier, आपण 3 tense यापूर्वी डिस्कस केलेले आहेत. Those were simple. Now we are considering continuous tense. It is also known as progressive tense. याला progressive tense असंही म्हटलं जातं. यामध्ये असणारा प्रोग्रेसिव्ह किंवा कंटिन्युअस हा जो शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ असा होतो की समथिंग इज गोइंग ऑन, काहीतरी सुरू आहे. अँड दॅट्स वाय दीज कंटिन्युअस टेन्स कन्सिडर द प्रोसेस ऑर द ॲक्शन दॅट इज गोइंग ऑन. अशी एखादी प्रक्रिया, प्रोसेस जी सुरू आहे. इन इट विल डिस्कस द फोर्थ टेन्स. आपण 3 टेन्स डिस्कस केलेत. हा जो फोर्थ टेन्स आहे दॅट इज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, ज्याला मराठीमध्ये चालू वर्तमान काळ असं म्हटलं जातं. सी द स्ट्रक्चर ऑफ इट. याचं स्ट्रक्चर बघा काय. सब्जेक्ट प्लस एम इज आर, वी कॉल इट ॲज अ फॉर्म ऑफ टू बी. आपण याला टू बीचे फॉर्म म्हणतो. दॅट इज एम इज आर प्लस वर्ब that will come into ing form plus object. Its structure is very simple. I'm telling you it again. Subject plus M is R plus verb ing plus object. म्हणजे या काळामध्ये प्रोसेस चालू आहे हे दर्शवण्यासाठी टू बीचं एम इज आर हे वर्तमान काळी रूप आणि त्याचबरोबर येणाऱ्या मुख्य क्रियापदाला ing हा प्रत्यय लागतो. दॅट मीन्स द प्रोसेस इज गोइंग ऑन. ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस चालू दाखवण्यासाठी या दोन्हीचा याच्यामध्ये यूज केला जातो. आता याचा सगळ्यात महत्त्वाचा नियम हा आहे की साध्या चालू वर्तमान काळामध्ये कर्त्यानंतर टू बीचं एम इज किंवा आर हे रूप वापरलं जातं. त्याच्यानंतर येणाऱ्या मुख्य क्रियापदाला ing प्रत्यय लावला जातो व त्यानंतर ऑब्जेक्ट वापरला जातो. यू कॅन कन्सिडर इट ॲज अ फर्स्ट रूल. तुम्ही याला फर्स्ट रूल असंही म्हणू शकता. सी द सेकंड रूल. सेकंड रूल काय आहे बघा. इफ द सब्जेक्ट इज आय, दिलेल्या वाक्याचा सब्जेक्ट जर आय असेल तर तुम्हाला त्याच्यानंतर एम हेच सहाय्यकारी क्रियापद वापरावं लागेल. थर्ड थिंग, इफ द सब्जेक्ट्स आर ही, शी, इट ऑर एनी नेम. सब्जेक्ट एखादं नाव असेल किंवा ही, शी, इट यापैकी असेल तर त्यानंतर इज हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं. नेक्स्ट रूल, जर सब्जेक्ट वी, यू यापैकी काही असेल किंवा दे असेल किंवा अनेक वचनी असेल तर त्यानंतर आर या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला जातो. त्यानंतर येणारं जे मुख्य क्रियापद आहे त्याला ing प्रत्यय येतोच, मात्र कर्त्यानुसार ही टू बीची रूपं बदलली जातात. सो कन्सिडर दीज रूल्स फॉर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्ससाठी हे रूल्स कन्सिडर करा. लेट अस टॉक अबाउट द नेक्स्ट टेन्स. पुढचा टेन्स वी कॉल इट ॲज पास्ट कंटिन्युअस टेन्स, ज्याला आपण चालू भूतकाळ असं म्हणतो. सी, इट हॅज ऑल्सो द सेम स्ट्रक्चर एक्सेप्ट द फॉर्म्स ऑफ टू बी. याचे सुद्धा स्ट्रक्चर सेमच आहे, फक्त यामध्ये वापरले जाणारे जी टू बीची रूप आहेत ती वेगळी आहेत. ॲज आय टोल्ड यू अर्लियर इन टू द प्रिवियस लेक्चर. सी द स्ट्रक्चर ऑफ इट. सब्जेक्ट प्लस वॉज, वेअर प्लस वर्ब ing प्लस ऑब्जेक्ट. याचा अर्थ चालू भूतकाळामध्ये कर्त्यानंतर वॉज किंवा वेअर ही सहाय्यकारी क्रियापदं वापरली जातात आणि त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाला ing प्रत्यय लावला जातो. आता रूल काय आहे बघा.
इफ द सब्जेक्ट्स आर, इफ द सब्जेक्ट्स आर ही, शी, इट और एनी नेम, त्यानंतर जे सहाय्यकारी क्रियापद येणार आहे ते सहाय्यकारी क्रियापद वॉज हे असणार आहे. सी द नेक्स्ट रूल. दुसरा रूल काय आहे बघा. इफ द सब्जेक्ट्स आर देअर लाईक वी, यू, दे, यानंतर मात्र कर्त्यानंतर वेअर हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं. सी आय कॅन बी युज्ड. नेक्स्ट रूल काय बघा. आय हा जो कर्ता आहे इट कॅन बी युज्ड फॉर वॉज ॲज वेल अँड वेअर ॲज वेल. बऱ्याच ठिकाणी आयचा वापर वेअर पूर्वी केलेला आपण बघितलेला आहे. म्हणजे आय हा जो कर्ता आहे तो वेअर पूर्वी आणि वॉज पूर्वी म्हणजे या दोन्ही क्रियापदापूर्वी वापरला जाऊ शकतो. देर आर नो मोर रूल्स फॉर इट. याचे अजून काही याचे जास्त रूल्स नाही आहेत. नेक्स्ट फ्युचर कंटिन्युअस टेन्स, ज्याला आपण चालू भविष्यकाळ असं म्हणतो. इट हॅज ऑल्सो द सेम स्ट्रक्चर बट ॲज आय हॅव टोल्ड यू अर्लियर दॅट द प्रेझेंट टेन्स कॅन बी कम्प्लिटेड विदाउट एम इज आर. The past tense can be completed without was or were, but it is not possible to complete the future tense without shall or will. पण shall आणि will शिवाय future tense complete होऊ शकत नाही. That means the structure includes shall and will after the subject. याचा अर्थ subject नंतर shall आणि will वापरलंच जातं. So see the structure of it. Subject plus shall, will plus main verb ing plus object. See the next tense. Present perfect tense. Now the word perfect itself shows that there is a completion. हा जो वर्ड आहे तो वर्ड शो करतोय की ही जी गोष्ट आहे ती गोष्ट पूर्ण झालेली आहे आणि म्हणूनच याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स असं म्हटलं जातं. सी द स्ट्रक्चर ऑफ इट. सब्जेक्ट प्लस हॅव, हॅज प्लस वर्ब PP प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे या काळामध्ये कर्त्यानंतर हॅव आणि हॅज ही सहाय्यकारी क्रियापदं वापरली जातात जी टू हॅवची रूप आहेत. त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप ज्याला आपण पास्ट पार्टिसिपल, PP याचा लॉंग फॉर्म पास्ट पार्टिसिपल असा आहे आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट वापरला जातो. याच्याशी रिलेटेड जो रूल आहे तो रूल काय आहे बघा की या काळामध्ये जर कर्ते आय, दे, वी, यू यापैकी कोणी असतील तर या काळामध्ये कर्त्यानंतर हॅव हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं. हे अनेकवचनी कर्त्यासाठीही लागू पडतं. आणि जर कर्ते ही, शी, इट किंवा एकवचनी नाम असेल तर त्यानंतर क्रियापदाचं हॅज हे रूप वापरलं जातं. त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप वापरून शेवटी ऑब्जेक्ट लिहिला जातो. याच्याशी रिलेटेड पण जास्त रूल्स नाही आहेत. सी द नेक्स्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स. इट ऑल्सो हॅज द सेम स्ट्रक्चर लाईक प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स सारखंच जरासं सेम असं याचं स्ट्रक्चर आहे. सी सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्ब PP प्लस ऑब्जेक्ट. आता याच्यामध्ये होतं काय बघा. पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव आणि हॅज ही टू हॅवची रूपं वापरली जातात सब्जेक्ट नंतर आणि पूर्ण भूतकाळामध्ये सब्जेक्ट नंतर हॅड हे फक्त एकच सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं. इट डझंट मॅटर विच सब्जेक्ट इज दॅट. याच्याशी रिलेटेड रूल एकच लक्षात ठेवायचा तो हा की पूर्ण भूतकाळामध्ये कर्त्यानंतर हॅड हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं. मग कर्ता कुठलाही असो. त्याच्यानंतर वर्ब PP ज्याला आपण क्रियापदाचं तिसरं रूप किंवा क्रियापदाचं पूर्ण रूप असं म्हणतो आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट वापरला जातो. सी द नेक्स्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्स ज्याला आपण पूर्ण भविष्यकाळ असं म्हणतो. या काळामध्ये सब्जेक्ट नंतर सी द स्ट्रक्चर ऑफ इट. सब्जेक्ट प्लस शाल, विल प्लस हॅव प्लस वर्ब PP प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे या काळामध्ये शाल आणि विल नंतर टू हॅवचं हॅव हे रूप वापरलं जातं. इतर कुठलाही बदल याच्यामध्ये होत नाही. सो जस्ट कन्सिडर वन रूल
फॉर दिस टेन्स. या टेन्ससाठी फक्त एकच रूल लक्षात ठेवायचा, तो हा की या काळामध्ये सब्जेक्ट नंतर शाल आणि विल वापरलं जातं, मात्र त्यानंतर टू हॅवचं हॅव हे रूप वापरलं जातं आणि त्याच्यानंतर पूर्ण वर्ब वापरून शेवटी ऑब्जेक्ट वापरला जातो. ॲज देर आर नो मोर रूल्स रिलेटेड टू इट. या काळाशी जास्त रूल्स रिलेटेड नाही आहेत. ॲज द रूल दॅट आय हॅव टोल्ड यू अर्लियर. एक रूल जो मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेला आहे, कीप दॅट रूल इन टू युअर माइंड. तो रूल फक्त तुमच्या लक्षामध्ये ठेवा. तो हा की आय आणि वीसाठी शाल आणि इतर सर्व कर्त्यासाठी विलचा वापर केला जातो. सो दीज वर द परफेक्ट टेन्स. वी हॅव 3 मोर टेन्स. अजून आपले 3 टेन्स आहेत. दोज कॅन बी कन्सिडर्ड ॲज, हे जे टेन्स आहेत त्या टेन्सना परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असं म्हटलं जातं. दोज आर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, ज्याला आपण मराठीमध्ये चालू पूर्ण काळ असं म्हणतो. बाय कन्सिडरिंग फर्स्ट 9 टेन्स इट इज 10th वन. आधी 9 टेन्स झालेत, हा 10वा टेन्स आहे. इट इज प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, ज्याला आपण मराठीमध्ये चालू पूर्ण वर्तमान काळ असं म्हणतो. सी द स्ट्रक्चर ऑफ इट. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस वर्ब ING प्लस ऑब्जेक्ट. या टेन्समध्ये सब्जेक्ट नंतर हॅव आणि हॅजचा वापर केला जातो. त्याच्यानंतर बीन हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं. त्याच्यानंतर येणाऱ्या क्रियापदाला ING प्रत्यय लावला जातो आणि शेवटी ऑब्जेक्ट वापरलं जातं. आता याच्याशी रिलेटेड रूल काय आहे बघा. या काळात सब्जेक्ट नंतर हॅव किंवा हॅज वापरलं जातं, मात्र जर सब्जेक्ट आय, दे, वी, यू असतील तरच हॅवचा वापर करावा. इतर कर्त्यांसाठी लाईक ही, शी, इट किंवा एखादं नाव असेल तर त्यासाठी हॅजचा वापर करावा लागतो. यानंतर येणारं जे बीन आहे ते बदलत नाही. येणारं जे क्रियापद आहे त्या क्रियापदाला ING प्रत्यय लागतोच आणि शेवटी ऑब्जेक्ट येतो. नेक्स्ट टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, ज्याला आपण चालू पूर्ण भूतकाळ असं म्हणतो. याचं स्ट्रक्चरसुद्धा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स सारखंच आहे. सी द स्ट्रक्चर ऑफ इट. याचं स्ट्रक्चर काय आहे? सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस वर्ब ING प्लस ऑब्जेक्ट. पूर्ण वर्तमान काळासारखं, पूर्ण वर्तमान काळासारखं या काळामध्ये सुद्धा टू हॅवचं जे रूप आहे ते हॅड वापरलं जातं आणि त्याच्यानंतर बीन वापरलं जातं. म्हणजे ह्याचं पूर्ण वर्तमान काळाचं म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळाचं आणि चालू पूर्ण भूतकाळाचं स्ट्रक्चर फक्त टू हॅवचं रूप सोडलं तर अगदी समान आहे. याच्याशी रिलेटेड पण जास्त रूल्स नाही आहेत. फक्त एकच रूल, दॅट इज यू हॅव टू यूज हॅड आफ्टर द सब्जेक्ट. सब्जेक्ट नंतर हॅडचा वापर करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बीन आणि मुख्य क्रियापद ING फॉर्मॅटमध्येच लिहिणं गरजेचं आहे. लेट अस टॉक अबाउट द लास्ट टेन्स. आता जो शेवटचा टेन्स आहे तो शेवटचा टेन्स फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, ज्याला आपण चालू पूर्ण भविष्यकाळ असं म्हणतो. सी द स्ट्रक्चर ऑफ. आता याचं स्ट्रक्चर काय आहे? सब्जेक्ट प्लस शाल, विल प्लस हॅव प्लस बीन प्लस वर्ब ING प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे या काळामध्ये सब्जेक्ट नंतर शाल किंवा विलचा वापर केला जातो. त्याच्यानंतर हॅव हे टू हॅवचं रूप वापरलं जातं. त्याच्यानंतर बीन हे टू बीचं रूप वापरलं जातं आणि त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय लावला जातो व शेवटी ऑब्जेक्ट येतो. या टेन्सचं स्ट्रक्चर वरील 2 टेन्सपेक्षा जरासं वेगळं आहे. बिकॉज इट हॅज शाल अँड विल ॲज अँड ऑक्झिलरीज. कारण याच्यामध्ये शाल आणि विल हे ऑक्झिलरी यूज केले जातात. these are the rules of these tenses. खरं तर पहिले जे 3 टेन्स आहेत ज्याला आपण सिम्पल टेन्स म्हणतो, या सिम्पल टेन्सचे जे रूल्स आहेत आणि त्याचा जो इम्पॉर्टन्स आहे तो इम्पॉर्टन्स जरा जास्त आहे. आणि उरलेले जे 9 टेन्स आहेत त्या टेन्सशी रिलेटेड जे रूल्स आहेत ते रूल्स कमी आहेत.
बट वी कॅन यूज देम बाय अनालायझिंग ऑल द रूल्स. पण आपण सगळ्या काळाशी रिलेटेड रूल्सचा व्यवस्थित विचार केला अँड इफ वी फॉलो दोज रूल्स वी विल बी एबल टू यूज द सेंटेन्सेस ऑन इट्स रेग्युलर अँड ग्रामॅटिकल वे. जर आपण हे सगळे रूल्स पाळले तर इंग्रजी लिहिताना आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. जस्ट कन्सिडर द स्ट्रक्चर. तुम्ही जर स्ट्रक्चर लक्षात ठेवलं तर तो काळ कुठल्या टेन्समधला आहे हे तुम्हाला पटकन समजेल. जस्ट कन्सिडर द रूल्स अँड द स्ट्रक्चर ऑफ द टेन्स. टेन्सचे स्ट्रक्चर आणि रूल्स कन्सिडर करा, तुम्हाला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण जाणवणार नाही. इफ यू फाइंड सच प्रॉब्लेम्स, जर अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स तुम्हाला जाणवले, जस्ट कमेंट मी अँड सजेस्ट मी त्याच्याशी रिलेटेड तुमच्या ज्या काही शंका असतील त्या शंका दूर करण्याचा प्रयत्न करेन. नाव लेट अस आय एम गोइंग टू मेक वन सेंटेन्स इन टू दिस 12 टेन्स. मी एक वाक्य तुम्हाला 12 काळामध्ये इथं देत आहे. जस्ट कन्सिडर दिस हाव इट चेंजेस टेन्स बाय टेन्स. हे वाक्य टेन्समध्ये कसं बदलतं यू कॅन सी दॅट. So this is all about the tense. I will come up with another topic which will come under the grammar used for competitive exams. यानंतरचा जो टॉपिक आहे तो टॉपिक मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल. फक्त या बिफोर दॅट जस्ट कन्सिडर द टेन्स केअरफुली. त्यासाठी आधी टेन्सचा काळजीपूर्वक वापर करा, टेन्सचा काळजीपूर्वक अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला इथून पुढे कसल्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स येणार नाही. अंडरस्टूड? थँक्यू.